आळंदी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पवित्र स्थान आहे असे आपल्याला सांगता येते. येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ आहे. बघा, हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे आळंदीमधील जे स्थान आहेत त्यांची माहिती आपण आज घेणार आहोत. बघा, श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर हे मंदिराचा बाहेरील भाग आहे. फुलांची दुकानं लागलेली आहेत. रविवारचा दिवस असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. बघा, मंदिरामध्ये भक्तगण प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिसत आहे. येथे आपल्याला माऊली मंदिर, इंद्रायणी नदी, कृष्ण मंदिर, मुक्ताई मंदिर, राम मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर आणि स्वामी हरिहरेंद्र मठ असे आपल्याला येथे हे जे स्थान आहेत, हे जे मंदिर आहेत, आपल्याला इथे बघण्यास मिळतात. बघा, दर्शनासाठी मोठ्या रांग लागलेली आहेत. रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असल्यामुळे मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. बघा, इथे फुगडी खेळताना आपल्याला महिला वर्ग दिसत आहे. बघा, 80 वर्षाच्या म्हातारी ज्या आजीबाई आहेत ते पण सुद्धा इथे फुगडी खेळताना दिसत आहे. लहान मुले पण फुगडी खेळताना आपल्याला दिसत आहे. बघा, समोर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि हे जे मंदिराला लागून असलेली इंद्रायणी नदी, आपण आता इंद्रायणी नदीच्या जो मंदिराला लागून जो भाग आहे, जो काठ आहे इंद्रायणी नदीचा, आता आपण तिथे आलेलो आहोत. बघा, इथे इंद्रायणी नदीमध्ये भक्तगण आंघोळ करून मंदिरामध्ये दर्शन घेत असतात. इंद्रायणी नदी पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या कुरंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ ही उगम पावते. बघा, हा इंद्रायणी नदीचा घाट. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. धन्यवाद.